आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि या भागाचे माजी आमदार जगदीशराव मुळीक, दीपक मानकरजी, रुपाली चाकणकरजी, पांडुरंग खेसेजी, ज्ञानेश्वर शिंदेजी, संदीप जराडजी, सुनीताताई गलांडेजी, सतीश मस्केजी, अशोक कांबळेजी, शिवाजीराव क्षीरसागरजी, शंकर संगमजी, अर्जुन जगतापजी, राहुल भंडारेजी, रुपाली ठोंबरेजी, उषाताई कळमकरजी, मिनलताई सरोदेजी, वसंतराव पठारेजी, दीपक शिरकरजी, भगवानराव जाधवजी, महेश गलांडेजी, सर्व माझ्या वडगाव शहरी परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय, आठवले आणि इतर आमच्या घटक पक्षांचे महायुतीचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आज इथं मी आपल्या सगळ्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत सुनील टिंगरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आणि मशीनमध्ये 3 नंबरला त्याचं नाव आहे, त्याचा फोटो आहे आणि त्याची खूण आहे, त्या खुणेच्या शेजारी, घड्याळाच्या चित्राच्या शेजारी आपण आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत देऊन ह्या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी सुरुवातीलाच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती युगपुरुष शिवाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता रमाई या महामानवांना आणि महिलांना मी सुरुवातीलाच वंदन करतो. आज इथं भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे श्रीयुत संतोष प्रभाकर सागवेकर आणि प्रियाताई कर्दळे यांनी आज जाहीर पाठिंबा 208 वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे साहेबांना दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो, त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देखील देतो. मी बोलायला ताबडतोब उठलो म्हणजे मला ही सभा उरकून मला बेळगावला जायचं, उलट 1 तास प्रवास करून चंदगडला पोचायचं. माझी 8 वाजता शेवटची सभा चंदगड कोल्हापूर तालुक्यात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे आणि त्याच्यामुळं माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती की मी भाषण झाल्यानंतर माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाईल, आपण बाकीच्या पण मान्यवरांचे विचार ऐकावेत अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस सुनीलच्या रूपाने एक धडाकेबाज लोकप्रतिनिधी मिळाला. वडगाव शहरी मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात 1519 रुपयाची विकास कामं, कोटी रुपयाची, 1519 म्हणजे 1520 कोटी रुपयाची विकास कामं करण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालो. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही दिलेला सुनील टिंगरे आमदार हा वाघ ठरला. मला त्याचा अभिमान आहे. त्याच्या पाठीशी सर्व वडगाव शहरीकरांनी ताकद उभी करावी अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो. मित्रांनो, ही निवडणूक बंधू भगिनींनो तुमचं माझं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. पुढं वाढतंय. परवा पंतप्रधानांची सभा आपण ऐकली असेल. जिल्ह्याच्या आणि शहराच्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या करता त्यांनी आव्हान केलं. आज देशाचे 3ऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. जवळपास 5-6 महिने झाले आणि त्यांनी ह्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये आपल्या राज्याला बरंच काही देण्याचा प्रयत्न केला. त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे जवळपास 1.25 लाख कोटीचं
वाढवणचं पालघरचं बंदर त्यांनी आपल्याकरता मंजूर केलं आणि त्याचं भूमिपूजन देखील त्यांनीच केलं. जगातल्या 10 बंदरापैकी एक बंदर म्हणून त्याची ओळख होणार आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवक आणि आयात आणि निर्यात ही त्या बंदरातनं सुरू होणार आहे. त्याच्यातनं 10-12 लाख मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे. शेवटी राज्य चालवायचं कशाला? समाजातल्या सर्व घटकाला न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा सरकारने किंवा राज्यकर्त्यांनी करायचा असतो. आम्ही देखील तशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की गेल्या काही काळामध्ये आपण ह्या शहराच्या विकासाच्या करता मी देखील पालकमंत्री अनेकदा झालो आणि त्याच्यातून ह्या शहराच्या वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता ह्या शहराचं मी आणि चंद्रकांत दादा पाटील आम्ही ह्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि दिलीप वळसे पाटील महायुतीच्या सरकारमध्ये करतो. आमचा सातत्याने कल हाच असतो की आपल्या पुणे शहरातले मेट्रोचे राहिलेले प्रश्न, त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेनच्या बद्दलचे प्रश्न, त्यामध्ये रिंग रोडचा प्रश्न, त्यामध्ये नॅशनल हायवेच्या बद्दलचे प्रश्न, वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या बद्दलचे प्रश्न, ह्या सगळे जे महत्त्वाचे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्हाला केंद्र सरकार पण सहकार्य करतं. परवा स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या विकास कामाला केंद्राचा जो हिस्सा असतो तो हिस्सा मी महाराष्ट्राला ताबडतोब द्यायला तयार आहे. तुम्ही त्या पद्धतीनं कामाला लागा. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये 1,500 कोटी रुपयाची कामं करत असताना या भागात पुणे जिल्ह्यातलं पहिलं ऑक्सिजन पार्क हे उभारलं गेलं. मीच त्याच्या उद्घाटनाच्या करता आलेलो होतो. मी त्याला काही मदत पण करण्याचा प्रयत्न केला. शेवटी कामं दर्जेदार झाली पाहिजे. वडगाव शेरीकरांनो, खराडी वडगाव शेरी हा एकेकाळी जिल्हा परिषदेचा मतदारसंघ. 91ला मी ह्या भागातनं खासदार झालो, परंतु तो ग्रामीण भाग होता. त्याच्यामध्ये शहरी भाग झालेला नव्हता. पुण्यामध्ये हा सगळा भाग महानगरपालिकेमध्ये समावेश झालेला नव्हता आणि त्याच्यानंतर नंतर डेव्हलप होत गेलेला हा भाग. ह्यामध्ये नगर रस्त्याची वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता इथले अपघात असतील, वाहतुकीची कोंडी असेल, थेट विधी मंडळामध्ये आवाज उठून BRT काढली पाहिजे. शिरूर ते वाघोलीपर्यंत दुमजली उड्डाण पूल त्या ठिकाणी झाला पाहिजे. ह्याकरता आम्ही नितीन गडकरींना पण भेटलो. त्याच्यामध्ये सगळ्यांनीच आम्ही, जगदीश असेल, सुनील असेल, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, त्यांनी पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला. मी पण बारकाईने त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि आता हा जो उड्डाण पूल आहे शिरूर ते वाघोलीपर्यंतचा, हा तो थेट रामवाडीपर्यंत विमाननगरपर्यंत मंजूर करून घेतला आहे. त्यामुळं नगर रस्त्यावर थेट सिग्नल फ्री हे आपल्याला जाता येणार आहे. ह्याच्यातनं माझ्या वाहतूकदारांना दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे. महानगरपालिका निवडणूक झाल्या नसल्याने लोहगाव भागात नगरसेवक नव्हते, त्यामुळं आमदार सुनील टिंगरे यांना सर्वाधिक 402 कोटीचा निधी हा त्या भागातील विकास कामं करण्याच्या करता दिला आणि ती कामं केली. लोहगावमध्ये 72 कोटी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय उभारलं. 15 कोटीचा निधी खर्च करून तरुणांना कौशल्य विकासाचा प्रशिक्षण घेता यावं याकरता ITI केंद्र आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणलं. शास्त्रीनगर आणि विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग मंजूर करून येथील वाहतुकीची कोंडी कशी आपल्याला सोडवता येईल ह्या पद्धतीचं काम देखील सुनील आणि इथल्या सगळ्या आमच्या सहकारी मित्रांनी महायुतीनं केलं. त्यामध्ये मला एक कळत नाही, काही जण विरोधी बाजूचे येतात, वेगवेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीचं जनमानसामध्ये प्रतिमा कशी डागाळली जाईल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो. तुम्ही सगळेजण आपण एकमेकाला ओळखतो. मला आपल्याला सांगायचं आहे की सुनील टिंगरेंच्या विरोधामध्ये जो उमेदवार आहे ते उमेदवार त्यांना एकेकाळी मीच पक्षामध्ये घेऊन नगरसेवक केलं, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं, आमदारकी पण दिली. अशा पद्धतीची वेगवेगळी पदं
त्या व्यक्तीने भूषवले. त्याच्या आधी तो जिल्हा परिषदेचा पण सदस्य होता. शेवटी आम्ही ज्यावेळेस लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस वडगाव शहरीकरांनो आम्ही पब्लिक फिगर असतो. ज्यावेळेस आम्ही लोकांच्या मध्ये काम करत असतो त्यावेळेस तो प्रायव्हेट स्वतःचा विचार करणारा माणूस असतो, पब्लिक फिगर नसते. त्यांनी काही केलं तर कोणी जास्त त्याबद्दलची नोंद घेतीलच असं काही नाही. नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होती. पण हे लोक एवढ्या महत्त्वाच्या पदावर त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरातल्या पत्नीला नगरसेवक केलं, पुतण्याला नगरसेवक केलं. 30 वर्ष जवळपास त्यांच्या घरामध्ये सत्ता असताना पण आपला खराडी आणि चंदननगर भाग हा टँकर मुक्त करता आला नाही. कारण ह्या भागाला पाणी दिलं तर टँकरवाल्यांचे धंदे बंद होण्याची भीती म्हणून जाणीवपूर्वक ह्या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं. टँकरवाल्यांचा धंदा चालला पाहिजे ना, तुम्हाला पाणी मिळो किंवा न मिळो. अशा प्रकारची जर एखाद्या लोकप्रतिनिधीची भावना असेल तर कसं माझ्या इथल्या स्थानिक लोकांचं होणार. मी जाहीर आश्वासन तुम्हाला देतो, सुनील टिंगरे आमदार झाल्यानंतर आपण त्याला 3 नंबरचं बटन दाबून घड्याळाला घड्याळाचं बटन दाबून त्याला निवडून दिल्यानंतर मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या त्याच्या कारकिर्दीमध्ये मी या भागातील टँकर माफियांना हद्दपार करीन. वडगाव शहरीकरांनो, महाराष्ट्राला माहिती आहे जे मी बोलतो ते करतो. मी ढागात गोळ्या मारत नाही. त्याच्यामुळं हे जे काही आता वडगाव शहरीकरांनी खूप सहन केलं. एखाद्याला कुठंतरी स्वतःच्या टँकरमधनं 2 पैसे कमवण्याच्या करता माझ्या इथल्या जनतेला वेटीस धरायचं हे आम्ही त्या ठिकाणी खपवून घेणार नाही. आणि त्याच्यामुळं ह्या माफियांना हद्दपार केलं जाईल. पुन्हा मत मागायला हे जर झालं नाही तर पुन्हा पुढच्या वेळेस मी तुम्हाला मत मागायला येणार नाही, एवढा तुम्हाला शब्द देतो. ज्यावेळेस मी एवढं तुम्हाला धाडस दाखवतो याचा अर्थ मला ते काम करायचं आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये मला आठवत आहे मी अशाच पद्धतीनं सुनील टिंगरेंचे प्रचार फेरी काढलेली होती. सुरुवातीपासून माझ्या त्या गाडीत अजूनही फोटो असतील, क्लिप असेल. ही बाबा माझ्या जवळ बरोबर 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दिवसभर गडी माझ्याबरोबर राहिला, प्रचार केला, गुपचूप गाडीतनं उतरला, गाडीत बसला आणि थेट वर्षा गाठलं. आणि तिथं मुख्यमंत्री त्यावेळेस आमचे देवेंद्र फडणवीस होते, त्यांना भेटला आणि प्रचार अर्धवट सोडून त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ही त्यांनी गद्दारी केली नाही, ही त्यांनी चूक केली नाही. तुम्ही किमान मी तुम्हाला एवढी पद दिली. स्टँडिंग कमिटी महानगरपालिकेचं काही साधं पद नाही आहे. अख्खी महानगरपालिकेची तिजोरी त्यांच्या हातामध्ये दिली, आमदारकी दिली, सगळं काही दिलं. तुम्ही जाताना की भाऊ दादा माझं आता मन बदललेलं आहे, मला आता असं वाटतं की मी भाजपमध्ये जावं आणि मी आपला रामराम त्या ठिकाणी घेतो. सांगायला काय, आपण काय एकमेकाचा दुश्मन आहे का? किंवा एकमेकाला त्या ठिकाणी काही असं केलंच पाहिजे असं काही नाही. आणि त्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी पळपुटेपणा केला हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. याच मैदानावर जगदीशला आठवत असेल, जगदीश मुळेकरांना आणि बऱ्याच जणांना तुम्हाला आठवत असेल, 2019ला लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जाहीर सभेत एका मायमाऊलीनं मला न्याय द्या अशा प्रकारची मागणी केली होती की नव्हती? केली होती. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीला, एका मुलीला, सुनेला अशा पद्धतीनं जर न्याय देऊ शकत नसला तर समोर बसलेल्या माझ्या आया बहिणींना तुम्ही काय न्याय देणार आहे? कशा पद्धतीनं तुम्ही विचार करता? ह्या पद्धतीचं राजकारण. अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जातोय. त्यांनी त्या बाबतीमध्ये एका महिलेचा कसा सत्कार केलेला होता आणि खणचोळी करून
त्या ठिकाणी तिला परत पाठवलेलं होतं. अशा पद्धतीचा महाराजांचा कारभार कुठं, आणि तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन खरं तर इतके चांगले चांगले कायदे आम्ही महिलांच्या करता केलेले. मधून अधून घटना घडतात, त्या घटना घडल्यानंतर मनाला वेदना होतात. कुणाच्याच घरामध्ये कुठल्याच मुलीच्या, कुठल्याच आमच्या सुनेच्या, कुठल्याच मातेच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये. कायदा सुव्यवस्था अतिशय कडक ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करत असतो. एकनाथरावजी असतील, देवेंद्रजी तर त्याच खात्याचे मंत्री आहेत, मी असेल, माझा तर स्वभाव असल्या बाबतीमध्ये फार कडक आहे. कारण कुठल्याही माझ्या भगिनीला, माय माऊलीला अन्याय होता कामा नये. परंतु हे मात्र स्वतःच्या घरातल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही. ते आमच्या वडगाव शेरी मतदारसंघातल्या माझ्या बहिणींना काय न्याय देणार आहे, काय त्यांचं संरक्षण करणार आहे, हा प्रश्न देखील महिलांनो तुम्ही आपल्या आपल्या मनाला त्या ठिकाणी विचारा. काहींनी तर या भागामध्ये एवढी दहशत त्या ठिकाणी आहे काहींची की बिल्डिंगवर माफिया नावाचं हॉटेल सुरू केलेलं आहे. असं मला कळलं. माफिया जायला हॉटेलचं नाव माफिया, म्हणजे आपण माफियांचा बंदोबस्त करतो, ही हॉटेलला नाव माफिया देतात. आता माफिया नावातच सगळं काही आलं. आणि खराडी चंदननगरांना वेगळं काही सांगायची गरज नाही, पण ज्यांच्या बिल्डिंगमध्ये जर असे पब आणि बार चालत असतील तर ते मतदारसंघातील पब बार काय बंद करणार आहे. ह्यांना चटक लागलेली आहे, ह्यांना गोडी लागलेली आहे. पैशाच्या करता टँकर चालवायचे पण नळाने पाणी द्यायचं नाही. पैसा कमवण्याच्या करता पब बार हे त्या ठिकाणी चालवायचे, परंतु त्याच्यावर कारवाई करायची नाही. नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम ह्या मंडळींचं चाललंय. हे खपून घेता कामा नये. कायद्याचा बडगा ह्या लोकांना दाखवावा लागेल. जर नवी पिढी अशा प्रकारे बर्बाद झाली, व्यसनाधीन झाली, साधू संतांचा विचार, वारकऱ्यांचा विचार हा जर तरुण पिढीनं दूर केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्या पुढच्या पिढीचं काही खरं नाही. आणि हे जाणीवपूर्वक माझ्या वडगाव शेरीच्या सहकाऱ्यांना सांगायला मी इथं आलेलो आहे. हे झालं समोरच्या उमेदवाराचं. मित्रांनो, आपल्याला ह्या परिसरामध्ये पुढं चहूबाजूने वाढतं, सुविधा तर दिल्या पाहिजे. जसं ते ऑक्सिजन पार्क आणि इतर सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करतोय, तसं नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर खेळाडू आणि ॲथलेटिक्ससाठी विशेष स्टेडियम तयार करण्याचा वादा उद्याच्या 5 वर्षाच्या करता आम्ही तुम्हाला देतो. कारण आपल्यातले तरुण तरुणींना इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या बाबतीमध्ये प्रावीण्य मिळवतात, यश मिळवतात. आणि म्हणून आपल्याला हे आपल्या मुलामुलींच्या करता करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उद्यानाचं निर्माण करण्याच्या बद्दल पण मी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण त्यांचा आदर्श आज देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर छाती फुगून येते, अंगावर शारे येतात त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर. विश्रांतवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्याचा आणि तसेच विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील विवाह आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय बांधण्याचा देखील वादा मी त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं करतो. हे तुम्ही घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून 3 नंबरचं सुनील टिंगरेला निवडून दिल्यानंतर ह्या गोष्टी करण्याची जबाबदारी माझी सैनिकांच्यासाठी माजी सैनिक भवन आणि कोकणी समाजाच्यासाठी कोकण भवन बांधण्याचा आणि तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत एसआरए या क्षेत्रातील गरीब लोकांना मदत करण्याचा, त्यांना चांगल्या प्रकारे घरं उपलब्ध करून देण्याचा हा पण वादा मी त्या ठिकाणी करतो. माझ्या मनात आहे आपल्याला झोपडपट्टी विरहित पिंपरी चिंचवड हे करायचं आहे. परंतु ते करण्याच्या करता काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये कोणाला वाऱ्यावर सोडण्याची आमची अजिबात भावना नाही. परंतु काही बाबतीमध्ये जर कोणी त्याला आडकाठी निर्माण करत असेल
तर नाईलाजास्तव तो आडकाठी दूर करण्याचं काम देखील आपल्याला करावं लागणार आहे. मतदारसंघामध्ये माझा मुस्लिम समुदाय, त्यांच्यासाठी कब्रस्तान निर्मितीचा वादा हा देखील मी करतो, कारण लोकसंख्या वाढते, पूर्वीची कब्रस्तानची जागा कमी पडते, त्याच्यामुळे अधिकची जागा दिल्याशिवाय तिथं आपल्याला दफन करता येणार नाही, म्हणून तेही महत्त्वाचं काम आहे. आम्ही काम करताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. ज्यांना स्मशानभूमीची गरज आहे तिथं ती व्यवस्था करणं, ज्यांना कब्रस्तानची गरज आहे त्यांना कब्रस्तानच्या बाबतीमध्ये मदत करणं, तसंच मतदारसंघात वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करणं, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शनसाठी युवा समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा देखील आम्ही ह्या निमित्तानं वादा करतो. रामवाडी वाळंदी या मार्गावर मेट्रो मार्गाचा विस्तार करून नगर रोड आणि आळंदी रोडवरील BRT काढून टाकून वाहतूक समस्येचं निराकरण करण्याचा देखील आम्ही निश्चय केलेला आहे. हा देखील आमचा वादा आहे. अशा पद्धतीनं वडगाव शहरीकरांनो अनेक गोष्टी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या करता करतोय. कारण नसताना मधल्या काळामध्ये सुनीलला बदनाम करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं बदनामी करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही दुर्दैवी विरोधक करतात. ह्या गोष्टीचा अक्षरशः माझ्या सारख्या कार्यकर्त्याला कीव वाटते. हे पण मी आपल्याला सगळ्यांना नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. आज एवढ्या माझ्या महिला बसल्यात. लोकसभेला संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण काढणार, त्याच्याच करता येत ना 400 पार असा पद्धतशीर प्रचार माझ्या मागासवर्गीय समाजात केला. त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजली. आम्ही 0.6% कमी होतं महायुती, परंतु 0.6% कमी असताना मतांच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची मतं आणि आपली महायुतीची मतं तरी देखील आम्हाला बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या. आणि त्यामुळं माझं आपल्याला म्हणणं आहे की इथं परिस्थिती वेगळी. इथं आपण मुरली मोहोळला निवडून दिलं. मुरली मोहोळ देखील आज राज्यमंत्री म्हणून देश पातळीवर केंद्रात काम करतात, उत्तम काम करतात. महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही इथून पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं अजून पुण्याला केंद्राचा निधी, राज्याचा निधी, DPDCचा निधी, महानगरपालिकेचा निधी, आमदारांचा निधी अशा पद्धतीनं ह्या शहराला जी जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्याच्या बद्दलचा निश्चय हा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्ताने ध्यानात घ्यावी. ते आम्ही सांगत होतो, सूर्यचंद्र अस्तित्वात आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणी मायेचा लाल हात लावू शकत नाही. परत आज पण सांगतो, कारण नसताना फेक नॅरेटिव्ह सेट केले जातात. मागासवर्गीय समाजाला माझे आव्हान आहे, विनंती आहे, तुम्ही त्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाला पण असंच त्या ठिकाणी खोटं सांगण्याचं काम केलं. अब की बार 400 पार झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना गोळा करतील आणि पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पाठवून देतील. असं कोणी करेल का? काही बोलायचं, काही करायचं, ह्याचा कुठेतरी विचार करा ना. उलट मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, मी आहेत, माझ्या मायनॉरिटीच्या लोकांनो, यामध्ये राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जसं आदिवासींच्या करता टार्टी, मागासवर्गीयांच्या करता बार्टी, मातंग समाजाला आरटी, ओपन समाजाला सारथी, माझ्या ओबीसी समाजाला महाज्योती, काही समाजाच्या करता अमृत, तसं त्याच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी त्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कुणाला? अल्पसंख्याक समाजाला. काँग्रेसच्या राजवटीत पण हे काम त्यांना करता आलं नाही. ते काम आम्ही महायुतीच्या राजवटीमध्ये करून दाखवलं. त्यामध्ये गॅरंटी होती मौलाना आझाद महामंडळाला फार कमी रकमेची, आम्ही ती 1000 कोटी रुपये केली. हमीची मर्यादा 30 कोटी होती, शासन हमी ती 500 कोटी रुपये केली.
त्याच्यामध्ये शैक्षणिक कर्जाची मर्यादा 5 लाख होती, ती 20 लाख केली. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या करता उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आली. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समुदायातील गरीब मुलामुलींना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी यासाठी गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून अल्पसंख्याक समुदायातील मुलं मुली मेरिटची गरिबाची 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी तिथं आम्ही पाठवायचा निर्णय घेतलाय आणि दरवर्षी प्रत्येकाला 40 लाख रुपये आम्ही खर्च करणार आहे. 40 लाख रुपये. हे आहे महायुतीचं सरकार. अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबवण्याचा निर्णय हा आम्ही त्या ठिकाणी घेतलाय. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत अनुदानपूर्वी 2 लाख होतं, ते आता 10 लाख रुपये त्या ठिकाणी केलं. मदरशांच्या शिक्षकांना मानधनात वाढ केली. डीएड शिक्षकांना 6,000 रुपये मानधन होतं, आता 16,000 केलं. बीएडला 8,000 मानधन होतं, 18,000 रुपये केलं. अशा पद्धतीनं आम्ही सर्व बजेटमध्ये 1,000 कोटी रुपयाची तरतूद केली. ह्या पद्धतीनं अल्पसंख्याक समाजांना विनंती आहे की आम्ही काम करतो. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपण कुठंतरी सुरक्षित नाही अशी भावना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. ही देखील गोष्ट ह्या सभेच्या निमित्तानं मी सांगतो. आणि मागं तुम्हाला खोटं सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तुम्ही बळी पडला. आता मात्र तुम्ही नीटपणे विचार करा. आपल्याला दिशा दाखवणारं कोण आहे, आपलं काम करणारं कोण आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, मी माझ्या आलेल्या जागांमध्ये 10% जागा ह्या मुस्लिम समाजाला दिल्या. 12.5% जागा आमदारकीच्या उमेदवार मी आदिवासी समाजाला दिल्या. 12.5% जागा मी मागासवर्गीय समाजाला दिल्या. 10% जागा महिलांना दिल्या. 45% जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सोशल इंजिनिअरिंग. मी नुसतं भाषण करत नाही, मी कृती पण करून दाखवतो. आणि तुमच्यातले प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसले पाहिजे अशा प्रकारची किमया आम्ही ह्या निमित्तानं केलेली आहे. मला मधी जागा 2 मिळाल्या राज्यपाल नियुक्त. मला लक्षात आलं विधान परिषदेमध्ये एक देखील मायनॉरिटीचा सभासद नाही, एक देखील मायनॉरिटीचा आमदार नाही. मला ते योग्य वाटलं नाही. 2 जागा आल्या, एक ओबीसीला दिली आणि दुसरी जागा मी अल्पसंख्याक व्यक्ती आमदार म्हणून त्या विधान परिषदेमध्ये हाऊसमध्ये गेली पाहिजे आणि म्हणून तिथं इद्रिस नायकवडीला मी तिथं आमदार करून दाखवलं. मी जसं बोलतो तसं मी करतो हे वडगाव शहरीकरांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे की तुम्हाला जर या योजना सुरू केलेल्या आहेत, तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्या करता दूध दराच्या करता इन्सेंटिव्ह देण्याची योजना, त्यांना वीज माफीची योजना 3, 5, 7.5ला, तुम्हाला 3 गॅस सिलेंडर फ्री देण्याची योजना, तुमच्याकरता मुलींचं शिक्षण 100% फ्री देण्याची योजना कॉलेजचं, ह्या सगळ्या योजना चालवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे. ते असं आहे की तुम्ही उद्याच्याला 20 तारखेला ह्या सगळ्यांचं ऐकून घेऊन घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं तर ह्या योजना पुढं 5 वर्ष चालू ठेवण्याचा शब्द आणि अजितदादाचा वादा मी तुम्हाला देतो. कुणी मायचाला आला तर मी बंद होऊन देणार नाही. पण त्याकरता महायुतीचं सरकार तुम्हाला आणावं लागेल. जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाचं बटन दाबावं लागेल. जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबावं लागेल. जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबावं लागेल. हे मात्र आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवावं. आणि अशा पद्धतीनं आता जगदीश मुळीक असतील, आमचे सुनील टिंगरे असतील, जगदीश मुळीकांना पण स्वतः मी ती क्लिप ऐकली. त्यांच्या उपमुख्यमंत्री राज्याचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना शब्द दिलाय, तुला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तुलाही विधिमंडळाचा दरवाजा त्या ठिकाणी दाखवू. आणि ते पण उद्या
आमदार होणार आहेत, याचा अर्थ वडगाव शेरीला 2-2 आमदार त्या ठिकाणी होणार आहेत. आपल्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आठवले आणि इतर घटक पक्ष यांच्या विचाराच्या मतदारांनी महायुतीचं सरकार येण्याच्या करता, केंद्राच्या बरोबरीचं सरकार, केंद्राचे आणि ह्या सरकारचे संबंध चांगले राखण्याच्या करता सर्वांनी मताला 20 तारखेला बाहेर पडलं पाहिजे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे. अलीकडे दिवस लवकर मावतो, आत्ता 6 वाजले, त्याच्यामुळं फार उशीर लावू नका आणि कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. मी पण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये जे सुनीलला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला त्याच्याही खोलात मी गेलो, त्याहीबद्दल पोलिसांच्याकडनं सगळी माहिती मिळाली घेतली. ह्यामध्ये सुनील टेंगरेंचा दुरान्वयी देखील संबंध नव्हता, निव्वळ त्यांना एक बदनाम करण्याचं काम केलं. अशा पद्धतीचं राजकारण फार काळ टिकत नाही, ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. आणि माझी वडगाव शेरीकरांना, चंदननगर खराडीकरांना विनंती आहे की तुमच्यातले अनेक जण माझ्या शिरूर विधानसभा मतदारसंघामधले मतदार आहे, काही जण आजूबाजूच्या कुठल्या मतदारसंघाचे मतदार असतील, त्यांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की या चांगल्या योजना 65,000 कोटीच्या तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या योजना पुढे चालू ठेवण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला सहकार्य करा, आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या. एवढेच माझ्या लाडक्या बहिणींना भावाच्या नात्याने मी विनंती करतो, बांधवांना विनंती करतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आम्ही कोणाची गुंडगिरी, दादागिरी, दहशत ही अजिबात खपून घेणार नाही, हा शब्द देखील वडगाव शेरीकरांना देतो. आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपले सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. सभा चालू राहणार आहे, सभा चालू राहणार आहे. कुणी उठू नका, कुणी उठू नका. या ठिकाणी